यश, अरे आज काहीच बोलत नाहीस. काय रे डॅड, नाश्ता आवडला नाही का तुला? मी असं कधी म्हणालो? तू तर कधीच काही बोलत नव्हतास. हे राधिका नाश्ता करायला लागल्यापासून तुला काही पदार्थ आवडतात हे मला कळायला लागलं. हो, म्हणजे सुपर फॅन्टॅस्टिक असे शब्द ऐकायची सवय झाली होती ना आम्हाला, म्हणून. त्याला आपलं वाटत असतं की तो आपल्या स्वतःशीच बोलतोय. आपण रिॲक्ट झाल्यावर कळायचं, अरे आपण मोठ्याने बोललो ना. बाबा, मला खरंच आवडला नाहीये का नाश्ता? नाही म्हणजे तुम्ही काही बोलत नाहीये म्हणून टेन्शन आलंय मला. एखादी गोष्ट आवडली म्हणून सारखं सारखं तेच सांगत राहायचं का राधिका? तेव्हा एक नवीन रूल या घरातला. इथून पुढे एखादा पदार्थ मला नाही आवडला तरच डिक्लेअर केलं जाईल. यश, तू ना पिकनिकला यायला हवं होतंस. हो यार, डॅड खरंच पाहिजे होता यार पिकनिकला. काय मजा आली असती, काय मजा केली आपण. काय आहे, मी एकटाच या घरातला खरा प्रोफेशनल माणूस आहे. आणि आपल्या हातात कामं असताना इतर गोष्टींना किती महत्व द्यायचं, कधी महत्व द्यायचं हे नशीब या घरात कोणाला तरी कळतं. हे असं प्रत्येक वेळेस तुम्ही बाबांना का चिडवता? मग त्यांनाही राग येतो आता म्हणूनच ते उठून गेले. नाही, खरं तर तो हे सगळं मिस करत असतो, पण स्वतःची इमेज जपण्यासाठी मी किती प्रॅक्टिकल आहे हे दाखवायचा त्याचा तो प्रयत्न आहे. आणि त्याला खरंच राग आला असता ना तर तो कधीच उठून गेला असता. त्याच्या रागापेक्षा त्याला तू केलेला नाश्ता जास्त प्रिय होता. बघ कसं सगळं संपवून गेलाय. राधिका, तू अजून त्याला ओळखलेलं नाहीस, पण आम्ही दोघं त्याला चांगलंच ओळखून आहोत. यमुना जळी खेळ खेळू कन्हैया. का लाजता? ऍड्रेस वाटत नाहीये रे हा. हा, गाढवा ऍड्रेस नाहीये तो. मग गाणं आहे. ऍड्रेस कसा असेल? काहीतरी बोलू नको मूर्ख. अरे पण हे गाणं का म्हणत होत्या त्या? तू मला काय विचारतोय? अबे त्यांचं नाव तर सुलक्षण आहे ना. यमुना आणि कन्हैया कोण? वेड्या मूर्खासारखं बोलू नकोस. त्या असं काहीतरी वेड्यासारखं बरळत होत्या, गाणी गात होत्या, हे सांगतोय तुला मी. अरे पण मग विचारायचं ना, असं का करतोय? शनाला विचारायचं. झालं, विचारून झालं. तिला लाख विचारलं तरी तिने बोलायला पाहिजे ना, मला सांगायला पाहिजे ना काहीतरी. नाही, मी तुला सांगतो यांचा काहीतरी ना मेजर झोल आहे. नाही, मला कळतंय ना काय झोल आहे ते. फुकटाची मिळाली असेल ढोसायला म्हणून प्यायल्या. असं नाहीये. हे बघ, आपल्याला कोण दारू प्यायलंय आणि कोण दारू नाही प्यायलंय हे बरोबर कळत. बरोबर, ऍटलीस्ट आपल्याला तरी कळतं. त्यामुळे त्या दारू प्यायलेल्या नव्हत्या, यांचं काहीतरी वेगळंच झोल आहे. काय असेल? एनिवे जाऊ दे, तिच्याकडे लक्ष नको देऊ यार आता. हे बघ, आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. हा, आज तुला नोकरी महत्वाची आहे. ती शनायासारखी छोकरी नाही. नाही, डोंट वरी. हे बघ, मी काही असल्याने डिस्ट्रॅक्ट होणार नाही. मी आपलं उगीच शेअर केलं तुझ्याबरोबर. पण नाही, आज मी फक्त नोकरी आणि बस. आज माझं कॉन्सन्ट्रेशन फक्त जॉबवरच असणार, नोकरीवरच असणार. चल, निघतो मी. बस काय बाई, बस काय. केड्या प्लीज प्लीज. नोकरीला निघालोय, माझा पहिला दिवस. उगीच पैसे बिसे मागू नकोस. करते ना बाई छोटी बात. हा, अरे मी काय पैसे थोडेच मागत होतो. मी जादू की झप्पी, ऑल द बेस्ट. काही तुला पैसे नको? नाही. बरं आहेस ना तू? हो. काय हवंय तुला? अरे झप्पी, ऑल द बेस्ट. नोकरीचा पहिला दिवस नाही का? बस तेवढंच? हा, ऑल द बेस्ट. अरे बाई, मला माहिती आहे पगाराच्या दिवशी पैसे मागायचे असतात, आज नाही. तरीच म्हटलं. चल माझ्यासाठी प्रे कर. ओके, चल. ऑल द बेस्ट. देवा, याची नोकरी टिकू दे तर मी टिकेन, नाहीतर आयुष्यभर रस्त्यावर चड्डी बनियान विकेन. कविता चांगली आहे.
शानू बेबी त्याला लावते. ये लवकर. घेतलं सगळं घेतलं. हा कपडे माझे कपडे आणि हे घे. हे काय? हे थोडं इम्पॉर्टंट आहे, बॅगेत ठेव. चल. ओके ओके ओके. लवकर ते मेहताची माणसं याच्यात पण मम्मा जायचं कुठे आपण? जायचं कुठे आपण? लिसन ना मम्मा, माझी युरो ट्रिप राहिली आहे की नाही, आपण स्वित्झर्लंडला जाऊया please? या एवढ्याशा पैशात स्वित्झर्लंड कसं काय शक्य आहे? नाही नाही. मम्मा, मग आपण महाबीला जाऊया का? नैरोबी ऐकलं होतं, महाबी कुठे आलं? मम्मा, महाबी म्हणजे महाबळेश्वर. मस्त तिथे थंडी असेल. चालेल चालेल. स्ट्रॉबेरीज खाऊया. कोण आहे? कोणी? आम्ही मेहता शेठची माणसं आहोत. मेहताची माणसं आली. मी तुला सांगत होते लवकर उघडा दार. काय करू? दार उघडा, दार दार तोडून आत येऊ. सौमित्र, हा चल लवकर आवर. हे काय 2-2 टिफिन कोणासाठी? एक तुझ्यासाठी, एक माझ्यासाठी. का? का म्हणजे काय? खूप झालं, खूप सुट्ट्या झाल्या. आज तू ऑफिसला जायचंयस. अगे नाही, तसंही मी आज जाणारच होतो, पण लंच नंतर. हो ना? ते काही नाही, मी आत्ता निघाली ऑफिसला. तुला तुझ्या ऑफिसमध्ये सोडते, मी पुढे जाईल. चला. तू आजचा अख्खा माझं शेड्यूल ठरवूनच मोकळी झालीस. नाही, फक्त शेड्यूल नाही, तुझं डाएट सुद्धा ठरवणार आहे आता. हा, म्हणजे तू इथनं निघणार, ऑफिसमध्ये जाणार, तुला काहीतरी खावंसं वाटणार, तू ऑर्डर करणार, ते येणार, ते तू खाणार. त्यापेक्षा तू आज रात्री मला सांगायचंय की तुला उद्या काय खायचंय, मी ते तुला करून देईन. दादा, हे असं तू दम पण देतेस आणि सगळं माझं कौतुकाने करतेस पण ना, म्हणजे दोन्ही गोष्टी तूच करत असतेस, त्यामुळे असं खूप वेगळंच वाटतंय ग. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे असं प्रत्येक म्हणजेचं उत्तर नसतं ग. वेगळं म्हणजे छान वाटतंय, म्हणजे तू बायको असल्याचा अभिमान वाटतोय असं. झालं तुझं सुरू पुन्हा? अगं नाही, खरंच ऐक ना, अजून एक. नाही, अजून एक जे आहे ना, ते तू नंतर सांग मला. गाडीत सांग, हा, आपण जाताना, किंवा नंतर फोन करून सांग. मला उशीर होतोय, तुझ्यामुळे मला उशीर झालेला, मला चालणार नाही. चल लवकर आवर. चल चल चल, लवकर आवरायचंय आता तुला. आवरतो. हा, यार अशी घाई घाई कर, कंटाळ काय. चल चल चल, हे घालायचंय आणि लवकर आवर. तू कपडे पण ठरवलेस माझे. बर, आधी आंघोळ करतो प्लीज. पटकन. हो. दार उघडा, दार. वसंतराव, झाली यांची पुन्हा नाटकं सुरू. शनायन तिची आई तर राहायला आली ना, तेव्हापासून यांची नाटकं तर सुरूच आहे. हो ना, हो, यांच्यामुळे सोसायटीत बाहेरची माणसं येतात आणि सोसायटीची शांतता भंग पावली सगळी. यांचं ना मला काय करावं कळतच नाहीये. नाही, बरोबर आहे तुमचं, पण आता हा काय प्रकार आहे आपल्याला समजून घ्यायला हवं ना. हो. चला. दार उघडायचं, दार तोडून आत येऊ. हे काय चाललंय? हे काय आरडाओरडा चाललंय? थांबवा हा सगळा प्रकार. मिशी 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 मिशी. आधी आम्हाला सांगा, कोण आहात तुम्ही? आम्ही मेहता शेठची माणसं आहोत. कोण मेहता? आमचे मेहता शेठ. इथे जी मुलगी राहते ना, तिच्याबरोबर त्यांनी लग्न केलंय. काय? हो, आमचे मेहता शेठ सांगत होते, इथे जी मुलगी आहे तिच्याशी लग्न केलं आणि पैसे घेऊन ती पळून गेली. शनैयानं लग्न केलंय? आम्हाला नाव वगैरे काय माहित नाही. वसंतराव, अहो काय चाललंय? काय सांगायचं, ही पोरगी कधी सुधारणार नाही माझ्यात. हिच्याबद्दल बोलण्यात काही अर्थच नाही. हो, यांच्यामुळे आपल्या सोसायटीची बदनामी होते ना. नाही नाही वसंतराव, ते काही नाही. यांना सोसायटीच्या बाहेर काढावंच लागणार आहे. तुमचं बरोबर आहे. हे बघा, ही सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या आवारात तुम्हाला असा आरडाओरडा करता येणार नाही. इथे इतरही माणसं राहतात. तुमच्या आरडाओरडा केला ना, त्यांना त्रास होतोय. तुम्ही त्यांना बाहेर यायला सांगा, आम्ही आमचे पैसे घेतो, निघून जातो. हे बघा, तुमच्या या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही. तुम्ही आधी इथून बाहेर राहा बरं. चला, सरळ गेटच्या बाहेर जायचं. त्यांना काय गाठायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, काय बोलायचं आहे, काय व्यवहार करायचा आहे, गेटच्या बाहेर करायचं. कळलं?
इथं तुमचा आवाज नको आहे. नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना. आय लव्ह यू मिशी. काय झालं? खाली झाले तर पोलिसांना बोलवीन म्हणाला. चला बाहेर आधी सगळे. चला निघा. चला निघा. अहो पण आमचे पैसे. निघा म्हटलं ना. गेले गेले, बघ ना बघ ना. खाली जा. बहुतेक खाली थांबले असतील. चल बघूया, समोरून बघूया. चल बाल्कनीतून बघूया. त्यासाठी तुम्हाला अमेरिकेला जावं लागेल. नाही, पण त्याही आधी आपल्याला प्रेझेंटेशनची तयारी करायला लागेल. मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. आनंद सर आले की आपण त्यांना सांगू ना. मॅम आपण सौमित्रची हेल्प घेऊ शकतो ना. म्हणजे SB कंपनीज किती रेप्युटेड आहे आणि त्यांना इंटरनॅशनल एवढा एक्सपिरियन्स आहे मॅम. बरं ठीक आहे, बघूया आपण. वहिनी एक बोलू का? हा विचारा ना, परवानगी कसली मागताय? नाही तसं नाही. ऍक्च्युली मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की राधिका मसाले आणि SB कंपनी टायअप करणार आहे म्हणून. काय? येस मॅम. मॅम आय ऑल्सो हर्ड द सेम. नाही, असं काही नाहीये. अफवा आहे ही. हे पा, राधिका मसाले म्हणून आपण एक आपली वेगळी ओळख जपली आहे, ती तशीच राहणार. आणि मुख्य म्हणजे मी कोणताही डिसिजन तुम्हाला विचारल्याशिवाय घेईन का? नाही ना. आतापर्यंत राधिका मसालेमध्ये तसं काही झालंय का? बट मॅम रूमर्स काय करा. हे बघ, मी तुम्हाला सांगते, असं काहीही होणार नाही. मॅडम आज तुम्ही 2 डबे आणले. हे असं आहे, सौमित्राचा डबा आहे तो. फोनवरती बोलण्याच्या नादात डबा गाडीतच विसरलाय. थांबा. ही भयाड शनया आणि तिची आई स्वतः सुखानं जगणार नाहीत, इतरांना सुखानं जगू देणार नाही. म्हणजे आज पण त्या म्हात्रेबाईच्या वेळेस जसा गोंधळ घातला होता तसाच गोंधळ घातलाय ना. तर काय, म्हणून तर आम्ही जाऊन ठणकावून आलो त्यांना. त्यांना सरळ सांगितलं, तुम्हाला काय गडबड करायची, गोंधळ घालायचा सोसायटीच्या बाहेर. सोसायटीच्या आत गडबड केलेली आम्ही खपवून घेणार नाही. नाही तर मग का. बर मग ते लोक गेल्यानंतर तरी बाहेर आले का या? कोणी कशाला पाहिलंय? अहो आम्ही असेपर्यंत दार सुद्धा उघडलेलं नव्हतं. या कशा आहेत नाही. आता या दोघींनी 1000चा घोळ घातला आहे का लाखांचे घोळ घातले आहेत कोणाच ठाऊक. अहो लाखातच असणार, त्याशिवाय काही एवढी माणसं वसुलीला येतील. बाबा कशा वागतेत बाई. त्या दोघींनी असे सगळे घोळ घालायचे आणि मालेकराने ते सगळ्यांनीच तरायचे. आतापर्यंत हेच होत आला आहे आणि पुढे हेच होत राहणार. पहा बरं, विचारा गुरु. कायचा बिचारा? नाही, त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती वाटून घ्यायची काही गरज नाही तुला. काऊन बरं साऊन बरं. काऊन बरं म्हणजे काय? ज्याच्या त्याच्या कर्माची फळ ज्यानं त्यांना भोगायची, भोगायलाच पाहिजे. तर तुझ्या मांड. ऍड्रेस बरोबर आहे ना? हो, हे कुठे आलं? हॅलो हॅलो, कोणी आहे का? वा गुरुनाथ सुभेदार, चला हीच नवी सुरुवात आहे. चकाचक ऑफिस मध्ये चकाचक एंट्री. हॅलो हॅलो, कुणी आहे? कुणी आहे का? ओरडतं काय? काय मी काय चोर वाटलं का तुम्हाला? कोण? मी गुरुनाथ सुभेदार आहे. मी गुरुनाथ सुभेदार. मी गुरुनाथ सुभेदार. अच्छा, आप हमारे बारे में पूछ रहे हैं? हम मिश्रा, बंशीलाल मिश्रा. बहिराय कायला ऐकू नाही येते का? नाही, मी माझं सांगत होतो. बट ठीक आहे, तुम्ही मिश्रा. नहीं नहीं, मिश्राजी. मिश्राजी. हाँ 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 हाँ.
मी गुरुनाथ सुभेदार. मी गुरुनाथ सुभेदार या ऑफिसचा ताबा घ्यायला मी आलोय. एसबी कंपनीचं ऑफिस म्हणून मी इथे आलोय, पण हे काय अडगळीची खोलीच जास्त वाटते, काही दिसतच नाहीये. हे नक्की एसबी कंपनीचंच ऑफिस आहे ना? नहीं, हे एसबी कंपनीचं ऑफिस आहे ना? अब हमको पता नहीं ये एसबी कंपनी का ऑफिस है. अहो मी ते आपको लग नहीं रहा है क्योंकि सब घर पे चले गए हैं. साहब हम यहाँ पे पियून हैं और वॉचमैन का भी काम करते हैं और आपको बोलते हैं हम यहीं पे रहते हैं. साहब आपको हमारा दुख पता नहीं, 3 महीने से हमारा पेमेंट हुआ नहीं और ऊपर से बता रहे कोई नया साहब आने वाला है, नया साहब आने वाला है. साहब आप वो नए साहब तो नहीं हो? भगवान, अरे हमको माफ कर दो साहब, हमको माफ कर दो. बोलिए साहब. नाही काही नाही, हे एकंदर फारच वेगळंच दिसतंय काहीतरी. इथे हे नाही का, लाईट नाही आहे? इथे लाईट नाही आहे ना? लाइट के बारे में पूछ रहा. अरे हम देख के आचे, रुकियो. आता प्रकाश पडला याच्या डोक्यात, तेव्हा अजून काय काय बघावं लागणार आहे. दीक्षित. येस सर. ती आपली टाउन साइडची जी ब्रांच आहे त्याचं काय झालं? आपलं बोलणं झालं होतं. राईट सर. मग त्याच्या क्लोजिंग बद्दलचं काय प्रोसेस कुठपर्यंत आली? सर प्रोसेस ऑलरेडी सुरू झाली होती, पण काय? पण मोठ्या साहेबांनी कालच निर्णय बदललाय. निर्णय बदलला? अरे पण ती ब्रांच बंद करण्याचा निर्णय डॅडचाच होता. हो. मग असं अचानक घडलं काय की त्याने निर्णय बदललाय? सर त्यांनी एका नवीन एम्प्लॉईवर त्या ब्रांचची जबाबदारी सोपवली. इनफॅक्ट त्यानेच ती जबाबदारी मागून घेतली. नवीन एम्प्लॉई? हो सर. काय नाव आहे त्याचं? म्हणजे डॅड जनरली असं वागत नाही. त्यातून ती ब्रांच म्हणजे 1% प्रॉफिट होण्याची शक्यता नव्हती आणि अशा वेळेला एक नवीन माणूस येतो आणि ती ब्रांच मागतो. अर्थात नवीन एम्प्लॉई तो उत्साहाच्या भरात बोलूच शकतो, पण डॅडचं काय? डॅड कधीपासून असा विश्वास ठेवायला लागला नवीन माणसावर? याआधीही मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काय ऐकतच नाहीयेत. काय नाव काय त्याचं? सर त्याचं नाव सौमित्र. अरे राधा, तू काय म्हणजे अचानक ऑफिसला? काही प्रॉब्लेम आहे का? हो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तुझ्यामुळे मला इथे यायला लागलंय. काय झालं? टिफिन विसरलास तू गाडीत. अरे हो सॉरी. अगं मला आतापर्यंत वाटत होतं मी इथेच ठेवलाय म्हणून. सॉरी सॉरी सॉरी. पण मला एक सांग, तू टिफिन द्यायला इथपर्यंत आलीस? अगं रघुला पाठवायचं किंवा मी माणूस पाठवला असता तिथे, तू स्वतः कशाला आलीस? अरे वेळ होता माझ्याकडे म्हणून मी आले. एक्सक्यूज मी सर, मी नंतर येतो. नाही नाही दीक्षित, काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही, तुम्ही प्लीज बोला. मित्र काय किती वेंधळेपणा, असं कसं विसरलास तू? राधा, मी माझं आतापर्यंतचं अर्ध आयुष्य एकट्याने जगलोय, त्यामुळे मला असल्या काही सवयी नाही आहेत लक्षात बिक्षात ठेवायच्या. हा आता मम्मा आल्यानंतर थोड्याशा सवयी लागल्यात आणि आता तू आहेस, त्यामुळे आता तर मला सवय करून घ्यायची गरज पण नाही, कारण मी उपाशी राहणार नाही याची खात्री आहे मला. बरं ठीक आहे, मी निघते आता, तू तुझं काम कर. माझ्यामुळे तुझं काम राहायला नको. ऐक ना माझं थोडंसंच काम राहिलंय, मी पटकन आटपतो. एकत्र लंच करूया ना प्लीज. मला वाटलंच होतं तू हे असं बोलणार, म्हणून मी माझा टिफिन सुद्धा घेऊन आली. माझ्याबरोबर राहून ना थोडासा परिणाम झालेला आहे तुझ्यावर. चांगलं आहे. बस मी पटकन काम आटपतो. लवकर कर. हो लगेच.